सोहम नावाच्या मुलाचा मेसेज आलाय. सध्या शिक्षणासाठी दिल्लीला आहे. सारखं हॉटेलचं खाऊन कंटाळा आला आहे त्याला. खिचडी करायची आहे म्हणून त्यांनी मुगाची डाळ आणि तांदूळ आणले आहेत. त्याच्याकडे अगदी बेसिक मसाले आहेत, जसे की हळद, तिखट, गोडा मसाला. कुकर सुद्धा नाहीये, सॉस पॅन आहे. पुढ्या लिमिटेड साहित्यामध्ये आपल्याला त्याला मुगाच्या डाळीची खिचडी करून दाखवायची आहे. अर्धी वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ निवडून घेतलीये. आता आपण धुवून घेऊ. तांदूळ, डाळ एकत्र करूया. 2 वेळेला स्वच्छ धुवून घेऊयात. 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया, पटकन शिजायला मदत होते. 1 वाटी डाळ तांदूळ घेतले, त्यासाठी आपण 3 वाट्या पाणी गरम करत ठेवू. मोहरी, जिरं, हिंग, हळद, धुवून ठेवलेला डाळ तांदूळ कोबीत ऍड करूया. 2 मिनिटं परतून घ्यायचे. गरम केलेलं पाणी 5 मिनिटं झाकण ठेवूयात, म्हणजेच वाफ देऊयात. वा, खिचडी बऱ्यापैकी शिजली. कितपत शिजलीये ते बघूया. डाळ अजून शिजायला हवी. थोडंसं पाणी ऍड करूयात. अजून एक 5 मिनिटाची वाफ देऊ. जेव्हा कुकर नसेल तेव्हा अशा पद्धतीने टायट्रेट करतच शिजवावी. डाळ तांदूळ शिजलेला आहे. आता मसाले. थोडंसं लाल तिखट, गोडा मसाला, मीठ. खिचडी खालती लागणार नाही याची काळजी घ्या. थोडंसं मीठ कमी वाटतंय, ते ऍड करणार आहे. कशी छान मऊसर एकजीव सुंदर खिचडी झाली. आपली खिचडी तयार आहे, पण 5 मिनिटं झाकून ठेवायची. त्यामुळे सर्व फ्लेवर्स एकत्र येतात आणि खिचडी अतिशय सुंदर लागते. एन्जॉय.